हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 6वा अध्याय सुरू आहे. नेहमीप्रमाणे आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिओम. हरिओम. गेल्या वेळेला आपण 18व्या श्लोकाची ज्ञानेश्वरी बघितली आणि मग 19वा श्लोक पूर्ण केला. तर आपण 19वा श्लोकाची आता थोडीशी उजळणी करू आणि मग पुढच्या विवेचनाला सुरुवात करू. तर गीता आणि गीता इथला श्लोक म्हणूयात आणि भावार्थ अन्वयार्थ वाचू आणि मग रिव्हिजन करते. यथा दीपो निवातस्थो नेङ्कते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. गीता इथला श्लोक वाचते. निर्वाती ठेविला दीप तेवतो एक सारखा तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. यथा निवातस्थ हा दीपः न इंगते, म्हणजे वायूच्या जिथे वारा नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा जसा अजिबात हलत नाही. दिवा हलत नाही म्हणजे दिव्याची ज्योत फडफडत नाही. सा उपमा, तर ती उपमा कशाला दिलेली आहे? आत्मनः योगम युञ्जतः, आत्मयोग म्हणजे आत्मस्वरूपाचं ध्यान करणाऱ्या, म्हणजे आत्मस्वरूपाशी चित्त सतत जोडलं राहील असा प्रयत्न करणाऱ्या योगिनः यतचित्तस्य, योग्याच्या संपूर्णपणे ताब्यात आणलेल्या नियमित केलेल्या चित्ताला ती उपमा दिलेली आहे. म्हणजे इथे आता आत्मस्वरूप युक्त होऊन राहणाऱ्या योग्याच्या स्थिर चित्ताचं वर्णन चालू आहे आणि त्याला त्या चित्ताला दिव्याची न फडफडता शांतपणे तेवणारी ज्योत त्याची उपमा दिलेली आहे. जेव्हा आपण ही उपमा डोळ्यासमोर आणतो तेव्हा या श्लोकाचा मागच्या श्लोकाशी कसा संबंध लागतो? तर चित्ताला वारा कुठला आहे? चित्ताला ज्योत म्हणलं, पण वारा कुठला आहे? तर वारा आहे सर्व कामनांचा. म्हणून मागच्या 18व्या श्लोकातलं निस्पृह सर्व कामेभ्यः हे शब्द, या शब्दांचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. कारण सगळ्या कामनांच्या झुळका जोपर्यंत येत राहतात तोपर्यंत चित्ताची ज्योत ही फडफडत राहते. आणि ज्या योग्यानी ह्या सगळ्या कामनांच्या वरती चांगलं नियंत्रण प्राप्त केलेलं आहे त्याचं चित्त हे स्थिर राहू शकतं. आता इथे आपल्याला असं वाटतं की स्थिरता आहे ना, म्हणजे योगाच्या चित्ताची स्थिरता, ही ह्याच्यासाठी जर उपमा द्यायची तर दुसऱ्या इतर कुठल्या स्थिर गोष्टींची पण देता आली नसती का? जसं पर्वत वगैरे. तर त्याची का नाही दिली आणि ज्योतीचीच का दिली, ह्याची आपण कारणं बघितलेली होती त्याच्यामध्ये. तर त्याच्यातलं 2-3 कारणं बघितली होती. पहिलं कारण असं होतं की एकतर वारा असो की वारा नसो, पर्वताला काहीच फरक पडत नाही. पर्वत कायमच स्थिर असणार आहे. म्हणजे आधी तो अस्थिर होता आणि मग तो स्थिर झाला अशी काही कंडिशन पर्वताच्या केसमध्ये नाही. पण ज्योतीच्या बाबतीत मात्र ज्योतीच्या तेवण्याला वाऱ्याने फरक पडतो. वारा आला तर ती ज्योत ही चंचल होते आणि वारा नसेल तर ती शांत धीमेपणाने तेवते. आणि ज्या चित्ताला ज्योतीची उपमा दिलेली आहे ते चित्त कसं आहे? मुळात ते चंचलतेकडून स्थिरतेकडे गेलेलं आहे. तर ते सुद्धा अखंड स्थिर नसतं. त्यामुळे पर्वताची उपमा त्याला लागू पडणार नाही. मुद्दा सांगायचा तो आहे. आणि ते कुठल्याही म्हणजे योगाखेरीज कुठल्याही वृत्तीमुळे ते पुन्हा चंचल होऊ शकतं. म्हणून योग संबंधी नसलेल्या वृत्ती ह्या पूर्ण ज्याने नियंत्रणाखाली आणलेल्या आहेत असा यतचित्त योगी, त्याच्याच चित्ताला ही उपमा दिली जाऊ शकते. पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण आहे की
पर्वत जरी कितीही स्थिर असला तरी तो अं, स्वयंप्रकाशी नाही. आणि ज्योत कशी आहे तर ती प्रकाशमय आहे आणि तेजोमय आहे. आणि ध्यानयोगामध्ये आत्मस्वरूपावर स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती ही सत्वगुण संपन्न सत्व संपन्न आहे आणि ज्ञानमयी आहे. आत्मविषयक आत्मस्वरूप विषयक जागृती त्या चित्तामध्ये आहे हे दाखवण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि ज्योतीचा प्रकाश. आणि रामसुखदास पुन्हा ते पण लक्षात आणून देतात की अं, ज्योत स्थिर असू देत किंवा चंचल असू देत ती प्रकाशमान असतेच. तसं चित्त स्थिर असू देत की चंचल असू देत त्याच्यात ज्ञानमयता असतेच. कमी का जास्त एवढा प्रश्न आहे. पण त्यामुळे म्हणून ज्योतीचा प्रकाश आणि चित्तातलं ज्ञान ह्यांचं साधर्म्य पाहून ती ज्योतीची उपमा चित्ताला दिलेली आहे. आणि तिसरा पॉइंट जो आहे, तिसरा मुद्दा उपमा देण्यातल्या साधर्म्याचा, तो आहे ऊर्ध्वगामिता. ज्योत जशी दिव्याची खालून वर अशी वर टोकदार होऊन गेलेली असते, तसं योग्याचं चित्त सुद्धा योग प्रक्रियेमध्ये ऊर्ध्वगामी असतं. आधी ते ग्रॉस लेवलला असतं आणि मग ते हळूहळू तरल होत होत होत, म्हणजे आधी देहावरती असतं. म्हणजे आधी देहाला शांत करायला लागतं, मग चित्तवृत्ती शांत करायला लागतात. मग त्याच्यासाठी आधी ध्यानमंत्राचा अवलंब, मग त्याच्यानंतर श्वासाची लय पाहणे, मग स्वच्या जाणीवेवर चित्त एकाग्र करणे, असं करत करत त्याचं चित्त सूक्ष्म सूक्ष्म होत होत वरवरच्या लेव्हलला जातं. म्हणजे तेही ऊर्ध्वगामी असतं असं आपल्याला त्याच्यातनं दिसतं. त्यामुळे ह्या 3 कारणांसाठी चित्ताला म्हणजे योगाच्या स्थिर चित्ताला ही स्थिर ज्योतीची उपमा दिलेली आहे की योग प्रक्रियेशिवाय इतर कोणतीही वृत्ती चित्तामध्ये न उठणं आणि केवळ स्वच्या जाणीवेशी स्थिर राहणं, स्वतत्वाच्या म्हणजे स्वतत्वाशी चित्त युक्त होऊन राहण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अखंड चालू राहणं, म्हणजे चित्ताच्या दिव्याची ज्योत न फडफडता निष्कंप तेवत राहणं. आणि चित्तात इतर कुठलीही वृत्ती येणं म्हणजे दिवा फडफडणं. अशी ही आपण उपमा आता स्पष्ट करून घेतलीये. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण बघितलं, आता 20 ते 23 मध्ये एक अखंड वाक्य आहे आणि ह्या 4 जे श्लोक आहेत 20, 21, 22 आणि 23, हे 4 श्लोक हे एकत्रितपणे योगाच्या उच्च अवस्थेचं सात्यंत वर्णन करतात, अगदी डिटेलमध्ये वर्णन करतात. आणि चौथा जो श्लोक आहे म्हणजे 23वा श्लोक या संचातला चौथा, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण योगाची एक आणखीनच सर्वसमावेशक व्याख्या करतात की दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग. आणि ही व्याख्या सर्वसमावेशक कशासाठी आहे की दुःख कोणाला हवंय, दुःख कोणालाच नकोय, दुःखापासून प्रत्येकालाच बाजूला जायचंय. म्हणून सगळ्यांनीच योगाचा अभ्यास करावा. आणि तो कसा करावा, अनिर्विण्ण चेतसा, निराश न होता उत्साहाने करावा, असं प्रोत्साहनही श्रीकृष्ण 23व्या श्लोकात देत आहेत. आता आपण याच्यातला एक एक श्लोक बघणार आहोत. आता 20व्या श्लोकाचा आधी आपण विचार करूयात. श्लोक संस्कृत श्लोक आणि गीताईचा श्लोक म्हणूया. अश्विनी म्हणतेस का 20वा श्लोक मी म्हणू का? यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला, जेथ भेटून आत्म्या ते अंतरी तोषला स्वये. यत्र उपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र च एव आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. आता अन्वयार्थ बघू. यत्र योगसेवया, ज्या स्थितीत योगाभ्यासाने निरुद्धम चित्तम उपरमते, निरुद्ध झालेले चित्त उपराम पावते. च यत्र, आणि ज्या स्थितीमध्ये आत्मस्वरूपाच्या जाणीवेने आत्मानं पश्यन
आत्मस्वरूपाला पाहून म्हणजे जाणून म्हणजे त्याचा अनुभव घेत आत्मनी एव तुष्यती, आत्मस्वरूपामध्येच संतुष्ट होऊन राहते. आता इथे आपल्याला जाणवत आहे की हे वाक्य अर्धवट राहिलंय, असं असं फिलिंग येत आहे ना, की जिथे हे होत आहे तिथे काय ते सगळ्यात शेवटी सांगणार आहेत. तिथे दुःखाच्या संयोगाचा पूर्ण वियोग होतो ते 23व्या श्लोकामध्ये. एक 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 त्या योगाच्या अवस्थेचं वर्णन 20, 21, 22 याच्यामध्ये केलंय आणि शेवटचं कन्क्लुजन जे आहे ते 23व्या श्लोकात काढलेले. असं हे एक वाक्य पूर्ण होतं. त्यामुळे सगळी सर्वनामं ही यत्र वगैरे अशी आहेत. त्याला यत्र तत्रची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते वाक्य पूर्ण झाल्याचा आपल्याला फील येत नाही. त्यामुळे आपण फक्त असं की या योग स्थितीमध्ये असं 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 होतं. निरुद्ध चित्त उपरम होतं. म्हणजे आपल्याला बघायचंय निरुद्ध म्हणजे काय, उपरम म्हणजे काय ते सगळं बघायचंय. तर हा 20वा श्लोक जो आहे तो योगदृष्टीने काय सांगतो तर योग प्रक्रियेच्या सहाय्याने योग्याच्या चित्ताची जी उच्च अशी निरुद्ध अवस्था आणि त्याच्यातून उत्पन्न होणारी उपराम स्थिती यांचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. त्यामुळे आपल्याला मुख्य निरुद्ध स्थिती म्हणजे काय आणि उपराम स्थिती म्हणजे काय हे याच्या अनुषंगाने शिकायचंय. तुमच्यासारख्या योगामध्ये प्रवीण असलेल्या लोकांच्या समोर हा विषय मांडायचा म्हणजे माझी परीक्षाच आहे. बघूयात. यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. यत्र म्हणजे ज्या ठिकाणी योगसेवया निरुद्धम चित्तम, योगसेवया म्हणजे योगाभ्यासांनी निरुद्ध झालेलं चित्त उपराम पावतं. आणि ही अवस्था ही योगस्थितीची अंतिम अवस्था आहे आणि ती कळण्यासाठी आपल्याला आधी निरुद्ध आणि उपराम या अवस्था काय आहेत हे समजायला लागेल. पण त्याचबरोबर आणखीनही चित्ताच्या कुठल्या कुठल्या अवस्था आहेत का आणि असतात तर त्या कोणत्या त्याचं थोडंसं आपण ज्ञान घेऊया. मूढ चित्त मी दुसरी आधी नावं घेते. मूढ चित्त, क्षिप्त चित्त, विक्षिप्त चित्त, एकाग्र चित्त, निरुद्ध चित्त आणि उपराम स्थितीमधलं चित्त, एवढ्या अवस्थांबद्दल आपण समजून घेणार आहोत. मूढ चित्त म्हणजे काय ते बघ. ज्या व्यक्तींचं चित्त मूढ असतं त्यांना आत्मा, परमात्मा, देव, उपासना, अध्यात्म याच्याविषयी काही म्हणजे काहीही घेणं देणं नसतं. त्यांना काहीही फरक पडत नाही, त्यांना काही माहिती नसतं. आपल्याला माहिती नाहीये हेही त्यांना माहिती नसतं काही वेळेला, किंवा माहिती असेल तर माहिती करून घ्यावी अशी सुद्धा त्यांना उत्सुकता जराही नसते. म्हणजे ते मूढ असतात असं नाही. म्हणजे मूढ शब्दाने आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ते व्यवहारामध्ये अत्यंत कुशल असतात, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी सुद्धा असतात किंवा एखादी उपासना सुद्धा ते करत असू शकतात. पण त्या उपासनेचं उद्दिष्ट हे आत्मस्वरूप जाणून घेणं हे कधीच नसतं. काहीतरी एखादं छोटंसं संकट आलंय, त्या संकटावर उपाय म्हणून कोणीतरी काय गुरुवार करायला सांगितलेत किंवा कुठलं स्तोत्र वाचायला सांगितलंय, 7:30 चालू आहे म्हणून शनी महात्म्य म्हणा, इतपतच ते असतं. अगदी वरवरचं असतं. उच्च आध्यात्मिक ध्येय त्यांच्यासाठी नसतं. त्यामुळे मूढ चित्तामध्ये योगाभ्यासाची प्रवृत्तीच नसते. आता पुढचं आहे ते क्षिप्त. क्षिप धातूचा अर्थ फेकलं जाणं. हे चित्त सतत बाहेर फेकलं गेलेलं असतं किंवा बाहेर खरं म्हणजे उधळलेलं असतं. ते कुठे उधळलेलं असतं? विषयांकडे. संसारातल्या विषयांमध्ये पटकन आकृष्ट होऊन ते धावत सुटलेलं असतं आणि ते कधीच अंतर्मुख होण्याच्या भानगडीत नसतं. त्यामुळे हे चित्त सुद्धा योगाभ्यासासाठी योग्य नसतं. आता पुढचं आहे ते विक्षिप्त चित्त. हे चित्त सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये बहिर्मुखी असतं, पण अधूनमधून ते अंतर्मुखी सुद्धा होतं किंवा होऊ शकतं. पण उपासनेच्या प्रक्रियेवर ते स्थिरावत नाही. पण थोडा थोडा प्रयत्न केला तर मग हे चित्त अधिक अंतर्मुख होऊन स्थिर व्हायची शक्यता असते. सर्व साधकांना सुरुवातीच्या अवस्थेत विक्षिप्त चित्त या अवस्थेमधून जावंच लागतं. मग तिथून पुढच्या त्या एकाग्र अवस्था हळूहळू विकसित होऊ शकते. पण देर इज अ पॉसिबिलिटी की हे चित्त मोल्ड केलं जाऊ शकेल. पुढचं आहे ते एकाग्र चित्त. एक अग्र म्हणजे एक टोक. कशाचं टोक? तर ज्या उद्दिष्टाने आपण योगाभ्यास करतोय किंवा उपासना करतोय
त्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता. आणि ही क्षमता ज्याची जास्त, त्याचं चित्त लवकर एकाग्र होतं किंवा जास्त काळ एकाग्र होऊन टिकतं. आणि ही एकाग्र होण्याची क्षमता ही खूप आवश्यक आहे योगाभ्यासासाठी. आता पुढचं आणि आपल्याशी जास्त महत्वाचं म्हणजे निरुद्ध चित्त. तर निरुद्ध चित्त ही अर्थातच वरची पायरी आहे, पण ती एकदम येणार नाही. म्हणजे विक्षिप्त चित्तापासून एक एक पायरी ओलांडत विक्षिप्त चित्तापासून नंतर एकाग्र आणि एकाग्र नंतर निरुद्ध असा जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला कुठलं तरी एक स्थूल आलंबन म्हणजे मंत्र किंवा मूर्ती किंवा श्वास त्यातल्या त्यात ह्याचा आधार घेऊन चित्ताची एकाग्रता करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग ती पायरी यशस्वी झाली की मग पुढे स्वच्या जाणीवेवर चित्ताचं अवधान एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला म्हणतात स्वरूपानुसंधान. आणि या स्वरूपानुसंधानाच्या प्रक्रियेमध्ये प्रयत्नांमध्ये हळूहळू स्वची जाणीव ही स्पष्ट होत जाते. आणि जेवढा काळ चित्ताचं अवधान हे स्वच्या जाणीवेवरती असतं, तेवढा काळ इतर वृत्ती ह्या चित्तामध्ये उठत नाही. म्हणजे इतर वृत्तींपासून ते चित्त रिकामं राहतं. तर सुरुवातीला हा जो काळ असतो तो कमी असतो, सूक्ष्म असतो. आणि चित्त हे ऍक्च्युअल जाणीवेवर राहण्यापेक्षा जाणीवेच्या विचारात जास्त असतं. कारण तो प्रयत्न असतो. तो प्रयत्न सक्सेसफुल झाल्यानंतर ते जाणीवेत शिरतं. पण प्रयत्नामध्ये जाणीवेच्या विचारात जास्त असतं. पण जसं सुरुवातीला इतर चित्तवृत्ती पण भरपूर होत्या, पण त्या हळूहळू चित्ताने त्या सोडायला शिकल्या. तसं मग चित्त हे प्रक्रियेचे विचार आणि जाणीवेचे विचार सुद्धा सोडायला शिकतं. ते विचारही सोडून देतं आणि मग ते शुद्ध जाणीवेमध्ये राहतं. इथे एक माधवानंदांनी छोटस दृष्टांत दिलाय की एखाद्या तळ्यात पोहायचंय म्हणून उडी मारायची असेल, तर तुम्हाला आधी त्या तळ्याच्या लगतची जी जमीन असेल किंवा तळ्याचा काठ असेल, त्याचा आधी त्याग करावा लागेल. तेव्हा तुम्ही पाण्यात प्रवेश कराल, पाण्यामध्ये उडी मारू शकाल. तसं कुठल्याही प्रकारच्या विचारांचा, मग त्या बाहेरच्या विषयांचा विचार असतील की प्रक्रियेचे विचार असतील की जाणीवेशी आता मी कसा संबद्ध हो हे विचार असतील, हे सगळेच विचारांचा काठ सोडल्याशिवाय वृत्ती विचाररहित जाणीवेच्या तळ्यामध्ये चित्त बुडी मारू शकणार नाही. म्हणजे चित्त जाणीवेमध्ये विलीन होऊन राहू शकणार नाही. तर चित्त पूर्णपणे स्वच्या जाणीवेत आहे ही अवस्था सुरुवातीला तेवढी शुद्ध नसते. ती थोडी जाणीवेच्या विचारांसहित असते. मग जाणीवेचा विचार म्हणजे कुठला विचार बरं? तर मी आहे हा विचार. त्याच्यातला मी काढून टाकायला पाहिजे. तो मी जेव्हा गेला की फक्त माझ्या आहेपणात म्हणजे अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये जेव्हा चित्ताला राहायला जमतं, तेव्हा मग ते इंडिपेंडंट होतं. म्हणजे मग कशाच्याही आधाराशिवाय जाणीवेत राहायची योगावस्था त्याला साधली असं म्हणता येणार. मी बाजूला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या मीच्या आधाराने तिथे असतो. आणि जेव्हा हे त्याला जमतं, म्हणजे मीच्या आधाराशिवाय म्हणजे कुठल्याही आधाराशिवाय स्वच्या जाणीवेमध्ये चित्त राहतं, तेव्हा आत्मस्वरूपाखेरीज कुठलीच वृत्ती त्या चित्तात नसते. आणि काही काळ असा येतो की केवळ जाणीवेनी चित्त व्यापलेलं आहे हा अनुभव सुद्धा विराम पावतो किंवा शांत होतो. आणि या अवस्थेला चित्ताची निरुद्ध अवस्था म्हणतात. तर ही अवस्था ही सामान्यप्रमाणे विचाररहित शून्य अवस्था ह्याच्यापेक्षा बरीच डीप आहे, सखोल अवस्था आहे. तेव्हा थोडस आपण त्याच्यातला फरक काय आहे तो बघू. कधी कधी विचाररहित अवस्था असते, पण स्वच्या जाणीवेत चित्त असेलच असं नाही. ते पूर्ण रिकामं असतं. शून्य अवस्था ही विचारवृत्तीरहित रिकामी अवस्था आहे. पण ही आपल्या उपयोगाची का नाही? कारण की ही रिकामी अवस्थेचं पर्यवसान पुढे योगज्ञानात होत नाही. ती काही काळ टिकते, पुन्हा विचार यायला लागतात, विचारवृत्ती यायला लागतात. आणि ह्यानी उपयोग काय होतो? शून्य म्हणजे विचारवृत्ती फक्त शून्य झाल्या आणि स्वच्या जाणीवेत स्थिर झाला नाही, याला आपण शून्यावस्था म्हणतोय. तर ह्याचा उपयोग काय असतो? तर चित्ताला विश्रांती मिळण्याचं काम त्यांनी होतं.
पण चित्ताला ज्ञानमयता निर्माण नाही होऊ शकत, तिथं ते कमी पडतं. त्यामुळे शून्य स्थिती जी असते ती एखाद्या रिकाम्या कुंभासारखी असते, रिकाम्या घटासारखी असते. पण निरुद्ध अवस्था कशी असते, त्यात विचारवृत्ती नसतात, म्हणजे विचारवृत्तींची शून्यता असते, पण तो चित्ताचा कुंभ स्वच्या ज्ञानमय जाणीवेच्या रसानी काठोकाठ भरलेला असतो. सवयी काय कुठला का ते वाक्य संजना? आत्म्याला म्हटलंय रसो वै सहा. तो तो आत्माच हे रसपूर्ण आहे आणि आत्म्याची जाणीव, आत्मस्वरूपाची जाणीव ही पूर्ण रसानी म्हणजे ज्ञानानी, सारानी, जीवनाच्या सारतत्वानी भरलेली असते. त्यामुळे मग ती पुढे आत्मतत्व दाखवणारी किंवा आत्मतत्वाला पोचवणारी अशी होते. आता ही झाली निरुद्ध अवस्था. तीही सुरुवातीला कमी काळच असते, थोडाच काळ असते. आणि मग ध्यान करणाऱ्या व्यक्तीला आत्ता चित्तावर काहीच नव्हतं. स्वच्या जाणीवेचं सुद्धा स्वतंत्र वेगळं भान नव्हतं. ती जाणीव सुद्धा जणू काही लय पावली होती. ते कधी कळतं? त्या निरुद्ध अवस्थेतून अलीकडच्या स्थितीत तो जेव्हा येतो तेव्हा. जेव्हा तो त्या निरुद्ध अवस्थेत असतो, तेव्हा त्याला ती जाणीव नसतेच असं आपण म्हटलं ना. मग त्याला हे कळेल कधी? जसं आपण मी गाढ झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही. हे आपल्याला गाढ झोपेत कळत नाही. गाढ झोपेतून बाहेर आल्यानंतर जागृतावस्थेत कळतं, की मला किती छान झोप लागली होती. तसं मला जाणीवेचंही स्वतंत्र भान नव्हतं. हे पुन्हा भान आल्यानंतर कळतं. आणि काहीच भान नव्हतं याचा जो प्रत्यय, त्याला विराम प्रत्यय असं म्हणतात. आणि तो ध्यानकालामध्ये निरुद्ध चित्त असणाऱ्या योग्याला जितका लवकर लवकर जास्त वेळेला येतो आणि आल्यानंतर तो जितका जास्त टिकतो, जास्त वेळेला तो प्रत्यय यायला हवा, पण जास्त काळ तो टिकायला हवा. असं होत होत मग समाधीची जी अंतिम अवस्था निर्विकल्प समाधी, ती तिथपर्यंत योगी योगी पोचतो. ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं, एवढं हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की चित्त निरुद्ध होणं हा ध्यान मार्गातील प्रगतीचा केवढा मोठा टप्पा आहे, किती महत्वाचा टप्पा आहे, हे या सगळ्या निरूपणातून आपल्या लक्षात यावं म्हणून हे सगळं सांगितलं. आणि या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की हा टप्पा साधण्याकरता काय करायला लागतं? योगाभ्यास. निरंतर योगाभ्यास न कंटाळता करणं. योग सेवया म्हणजे योगाभ्यास. योगसेवा म्हणजे योगाभ्यास. योगाचं सेवन करणे, योगाची सेवा करणे असं नाही, सेवन करणे म्हणजे योगाच्या मार्गाने जाणे. तर निरंतर योग साधनेने हे चित्त निरुद्ध होऊ शकते. आता आपण यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योगसेवया, यातलं योगसेवया निरुद्धम चित्तम एवढं बघितलंय. आता पुढचं उपराम स्थिती पण आपल्याला शिकायची. तर उपरमते चित्तम म्हणजे की निरुद्ध अवस्थेच्या प्राप्तीनंतर जी स्थिती येते तिला उपराम स्थिती असं म्हणतात. योग साधनेनी पुन्हा पुन्हा निरुद्ध स्थिती करून घेतल्यावर आता ती पुन्हा पुन्हा का करावी लागते? कारण ती सुरुवातीला जास्त काळ टिकत नाही, थोडाच काळ टिकते, मग तुम्ही परत बाहेर येता. म्हणून पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ती जास्त काळ टिकावी त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा त्या निरुद्ध स्थितीमध्ये चित्ताला नेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जेव्हा हा प्रयत्न खूप कन्सिस्टंटली केला जातो, सातत्याने केला जातो आणि अत्यंत तळमळीने केला जातो, तेव्हा चित्त स्वतःहूनच आत्मस्वरूपाच्या स्थितीतून खाली यायला मागत नाही. एरवी चित्त चटकन निसटतं, पण सततच्या प्रयत्नांनी त्याला त्याची गोडी लागते. त्या स्थितीत त्याला आत्मस्वरूपी नेण्यासाठी आणि तिथे टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा जास्त प्रयत्न करावा लागत नाही. या स्थितीला उपराम स्थिती असं म्हणतात. आता ह्याचं वर्णन तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये आहे. आपण या अभंगाचा दोनदा दोनदा किंवा तीनदा ह्याचा संदर्भ घेतलेला आहे. मी आता सांगितलं की तुम्हाला नक्की आठवेल. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, न निघे बाहेरी सुखावलो. तुका म्हणे सुखे प्रेमेसी डुल्लत, विरालो निश्चित निश्चितेने. की चित्ताला इतकी त्याची चटक लागलीये की त्याला आतच छान वाटतंय. आता नको बाहेर बाहेर ये रे बाबा, नको नको मला आतच छान वाटतंय, इतकं ते रंगून गेलंय. तर ह्या
आत्मसुखाचं वर्णन पुढच्या 21व्या श्लोकामध्ये सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिर्ग्राह्य मतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलती तत्वतः. आपण पुढे बघणार होतो 21वा श्लोक, त्याचंच कंटिन्युएशन आहे, कारण पुढचा एका वाक्यातलं एक भाग सांगून झालाय. मोठं वाक्य ना 20, 21, 22, 23 मध्ये. आणि ह्या आत्मसुखामुळेच हे चित्त तिथे रमलेलं आहे आणि ते स्वरूप स्थितीतून बाहेर पडत नाही. अशा स्थितीला उपराम स्थिती असं म्हणतात. आता या स्थितीची कल्पना येण्यासाठी स्वामी अखंडानंद सरस्वतींनी एक गंमतशीर दृष्टांत दिलेला आहे. मी आधीच सांगते की दृष्टांत हा परिपूर्ण नसतो. त्याला असं म्हणतात परिभाषिक शब्दामध्ये की तो एकदेशीय असतो. एकच कुठला तरी मुद्दा सांगण्यासाठी त्या दृष्टांताचा वापर केलेला असतो. बाकीचा दृष्टांत 100% फ्लॉलेस नसतो. त्यामुळे फक्त दृष्टांत हा तो मुद्दा समजावून घेण्यापुरेसाच वापरायचा. एक जण एका पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवत असते. आणि पक्षाला अर्थातच पिंजऱ्यात राहणं आवडत नसतं. त्यामुळे तो सारखा पंख फडफडवत राहायचा, आरडत ओरडत राहायचा, चोचीनी त्या पिंजऱ्याचे गज वाकवायचा प्रयत्न करायचा. असं त्याची तडफड चाललेली असते. पण हळू त्या पिंजऱ्यात त्याला खाणं पिण्याची सगळी व्यवस्था उत्तम केलेली असते. रोज तो पिंजरा स्वच्छ केला जायचा, त्या पक्षाला आंघोळ घातली जायची, त्याला काय हवं असेल ते त्याचे आवडीचे पदार्थ, डाळ, दाणी, मिरची सगळं ठेवलं जायचं त्याच्यामध्ये आणि मग पुन्हा पिंजऱ्याचं दार बंद केलं जायचं. पण एकदा चुकून हे सगळं करणारा जो सेवक असतो त्याच्या हातून पिंजऱ्याचं दार राहतं उघडं आणि मग तो ती संधी घेऊन तो अस्वस्थ पक्षी बाहेर येतो आणि समोरच्या एका झाडावर जाऊन एका फांदीवर बसतो. तर मग तो इकडून ते सगळं मोकळं जग निहाळायला लागतो. तेव्हा त्याला अनेक पक्षी, प्राणी असे सगळे दिसायला लागतात. त्यातले काही पक्षी मोठे असतात, काही आक्रमक असतात आणि मग त्याला एकाएकी भीती वाटायला लागते की अरे बापरे, आपण ह्या मोकळ्यावर आलोय तर खरे, पण कोणीही आपल्यावर कधीही झडप घालू शकेल. इथे आपण काही सुरक्षित नाही आहोत. त्याच्यापेक्षा आपण त्या पिंजऱ्यामध्येच सुरक्षित आहोत आणि तिथे डाळ दाणी म्हणजे आपल्या पोटापाण्याची पण सोय आहे आणि सुरक्षेची पण हमी आहे. असं त्याच्या लक्षात येऊन तो पक्षी स्वतःच उडून परत पिंजऱ्यात जाऊन बसतो आणि मग इथून पुढे पिंजऱ्याचं दार जरी उघडं असलं तरी तो स्वतःहून पिंजऱ्याच्या बाहेर येईन असाच होतो. तेव्हा बाहेरच्या विषयांमधलं दुःख कळल्यामुळे आणि आत किती सुख आहे, त्या दुःखाची एवढीशी सुद्धा झळ आत नाहीये हे कळल्यामुळे ते चित्त हे तिथे उपराम अवस्थेमध्ये शांत निवांत होतं. अशी ही उपराम अवस्था. आता यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया या चरणावरचं विवेचन आपण एका एका अँगलनी बघितलं असं म्हणून. आता ह्याच चरणाबाबत रामसुखदास कसं विवेचन करतात, काय वेगळ्या गोष्टी सांगतात ते बघूयात. वेगळं काहीच नाहीये, फक्त भाषा वेगळी आहे. जे आपण आता सगळं बघितलं ते पतंजली योगदर्शनाच्या परिभाषेमध्ये रामसुखदास मांडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आपण त्याच्याकडेही बघूया. म्हणजे आपण आता मुक्त बघितलं, थोडंसं आता टेक्निकल लँग्वेज मध्ये बघायचा प्रयत्न करू. रामसुखदास म्हणतात धारणा, ध्यान आणि समाधी हे 3 महत्वाचे टप्पे ध्यानयोगाचे आहेत. आता धारणा म्हणजे काय, तर मनाला केवळ आणि केवळ स्वरूपातच लावायचं आहे हा बुद्धीचा निश्चय. मी घट्ट मनाशी ठरवलं की आता मला फक्त हेच करायचं आहे, म्हणजे ही झाली धारणा. आणि एकदा ही धारणा झाली की स्वरूपाखेरीज जर दुसरी कुठली वृत्ती चित्तामध्ये उत्पन्न झाली, एक किंवा अनेक, तर त्या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांना हळूहळू कमी करत नेणं, नष्ट करत नेणं आणि चित्ताला सारखं स्वरूपामध्येच लावण्यामुळे म्हणजे लावण्याचा प्रयत्न करता करता सर्व चित्तवृत्तींचा प्रवाह हा फक्त स्वरूपाकडेच लागला जातो. ह्या स्थितीला किंवा ह्या प्रकाराला म्हणतात ध्यान. या अवस्थेमध्ये ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी शिल्लक असते. म्हणजे ध्यान करणारा म्हणजे योग साधक स्वतःला ध्यान करणारा किंवा ध्याता मानत असतो आणि ध्यानाच्या वेळेला स्वरूपाशी तद्रूप होणारी जी विचारवृत्ती असते त्याला ध्यान म्हणत असतो आणि स्वरूप जे गाठायचंय किंवा साध्य आहे त्याला तो ध्येय समजत असतो. जोपर्यंत ही त्रिपुटी शिल्लक आहे म्हणजे या तिघांचं वेगळं वेगळं
स्पष्ट ज्ञान होत आहे तोपर्यंत त्या अवस्थेला ध्यान म्हणतात. आणि मग हळूहळू ह्याच्याही पुढचा टप्पा समाधीपर्यंत जाताना काय होतं, तर ध्यानात ध्येयाचं मुख्य ध्येय हे मुख्य असतं. म्हणून त्या ध्येयाचं चिंतन करताना स्वतःचं ध्यातेपण विसरण्याचा प्रयत्न साधक करतो आणि तो एका लेव्हलला यशस्वी सुद्धा होतो. मग तो तद्रूप होणारी ध्यानवृत्ती असते ती सुद्धा मागे टाकतो. म्हणजे त्याच्याबद्दलचंही त्याचं भान हरपतं आणि मग फक्त ध्येय राहतं. ध्येयच जागृत राहतं. याला संप्रज्ञात समाधीची अवस्था असं म्हटलं जातं. आणि ही चित्ताच्या एकाग्र अवस्थेमध्ये होत असते. आत्ता ज्या आपण चित्ताच्या विविध बघितल्या अवस्था, तर त्यात ही संप्रज्ञात समाधीची अवस्था ही चित्ताच्या एकाग्र अवस्थेमध्ये घडणारी अवस्था आहे. आणि या टप्प्यात ध्येय, ध्येयाचं नाव आणि नामनामी संबंध या सगळ्याची जाणीव असते. त्याचं भान असतं पूर्ण. पण जेव्हा पुढे जाऊन नावाची सुद्धा स्मृती राहत नाही आणि फक्त नामी म्हणजे ध्येयच राहतं, तेव्हा ती असंप्रज्ञात समाधी होत असते. आणि ही आधीची कुठली संप्रज्ञात समाधी, दीर्घकाल त्याचा अभ्यास जेव्हा होतो तेव्हा त्याचं पर्यवसान या असंप्रज्ञात समाधीमध्ये होतं आणि ह्यालाच चित्ताची निरुद्ध अवस्था असं म्हणतात. सगळं तेच आहे, फक्त थोडंसं वेगळ्या भाषेत फक्त मांडलेलं आहे. योगाच्या अभ्यासकांना ते खूप सोपं असणार आहे. जे म्हणजे पातंजल योगदर्शनाचा अभ्यास नसेल त्यांना कदाचित थोडंसं जड वाटेल. आणि ही जी निरुद्ध अवस्थेची समाधी असते ती पुन्हा 2 प्रकारची असते, सबीज आणि निर्बीज. ज्या योग्यांच्या मनामध्ये अजूनही संसाराची सूक्ष्म वासना आहे त्यांची समाधी ही सबीज स्वरूपाची असते आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म वासना असल्यामुळे काही प्रकारच्या सिद्धी या प्रकट होऊ शकतात. आणि या सिद्धी खरं तर सांसारिक दृष्टीने ऐश्वर्य असं म्हणू शकतो आपण त्याला, पण परमात्म तत्वाच्या प्राप्तीच्या आड येतात त्या, जर तो योगी त्याला भुलला आणि त्याच्यातच रमला तर. त्यामुळे योग्यानी त्याला विघ्नच समजावं खरं म्हणजे. आणि जर त्याला हे कळलं की ही विघ्न आहे आणि हे अल्टिमेट नाहीये, तेव्हा तर तो ध्यानयोगी त्या सिद्धींपासून उपराम पावतो, त्याच्यामध्ये गुंतत नाही. आणि हे आपल्याला गाठायचं नाही, ह्याच्या पुढे जायचंय आपल्याला. तसं आपल्याला पुण्याहून मुंबईला जायचंय, तर मुंबईला जाणं हे आपलं गोल आहे. मध्ये लोणावळा खंडाळ्याच्या घाटात आपण रमलो आणि मग तिथेच बसलो तर नाही चालणार. लोणावळा खंडाळ्याची पासिंग ब्युटी आहे, की बघा आणि पुढे जा. हे भान ज्याला राहतं तो योगी पुढच्या अवस्थेमध्ये जातो आणि मग त्याची निर्बीज समाधी लागते. आणि इथे जे निरुद्ध चित्त म्हटलंय, त्या निरुद्ध चित्त या शब्दाने या निर्बीज समाधीची अवस्था ही निर्देशित केलेली आहे, कारण ती सर्वोच्च अवस्था म्हटलेली आहे ना. आता इथपर्यंत आपण निरुद्ध चित्ताबद्दल बोललो. आता उपराम अवस्था. इथे उपरमते ह्याचा अर्थ मात्र रामसुखदास यांनी थोडा वेगळाच घेतलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बोललो की चित्त तिथे रमलं, चित्त आत्मसुखामध्ये रमलं आणि ते बाहेरच यायला तयार नाही असं आपण बघितलं. ह्याला आपण उपराम अवस्था म्हटलं. इथे थोडं वेगळं सांगतायत. ते काय म्हणतायत रामसुखदास की उपराम अवस्थेत चित्ताचं संसाराशी काहीही प्रयोजन राहत नाही. म्हणजे सांसारिक सगळ्या ह्याच्यामधून ते बाजूला झालं, पण ते स्वरूपाला ग्रहण करू शकत नाही. आणि याचं कारण ते सांगतात की चित्त जड आहे, अपरा प्रकृतीचा तो एक भाग आहे आणि चेतन अशा आत्मस्वरूपाला जड असलेलं चित्त कसं काय ग्रहण करणार. म्हणून ते उपराम होतं, म्हणजे ते निवृत्त होतं, त्याचा रोल संपतो. आणि असं झाल्यामुळे योग्याचा चित्ताशी संपूर्ण संबंध सुटतो. हे जरा आपल्याला ऐकायला चमत्कारिक वाटेल, पण जर उपदेशसार ऐकलं असेल त्याच्यातल्या ज्ञानयोगातले जे आपण बघितले होते ना, त्याच्यामध्ये असाच एक श्लोक आपण बघितला होता. मानसम तु किम मार्गणे कृते नैव मानसम मार्गार्जवात. हे मन आहे तरी काय असा विचार करत करत जर तुम्ही
आत 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 गेला तर तुम्हाला कधी मन म्हणजे काही नाहीच आहे असं तुमच्या लक्षात येईल. कारण मन म्हणजे वृत्ती, वृत्तींचा प्रवाह म्हणजे मन. मग सगळ्या वृत्ती गेल्यानंतर आता मनाला अस्तित्व कुठे आहे? आता इथे मन चित्त हे आपण साधारण समानार्थी म्हणून वापरतोय. आपल्याला माहितीये की मन बुद्धी चित्त अहंकार असे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत वगैरे वगैरे. पण आता आपण साधारण ते एकाच मटेरियलचे आहेत असं धरून चित्त मन ही एकाच समानार्थी आपण वापरतो आहोत. तर चित्त उपराम झाल्यानंतर योगाचा चित्ताशी पूर्ण संबंध सुटल्यानंतर आत्माच आत्म्यामध्ये लागतो. आणि म्हणून पुढची ओळ काय बघता बघा काय आहे ती. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. आत्मना एव आत्मानं पश्यन् आत्मनि एव तुष्यति. आता या ओळीकडे सुद्धा आपण वेगवेगळ्या विद्वानांच्या नजरेने बघायचं. हे कशासाठी चाललंय की कोणीकडून तरी आपल्याला समजून घ्यायचंय. एखाद्या विद्वानाचं समजा आपल्याला कळलं नाही किंवा रुचलं नाही, पचलं नाही किंवा पटलं नाही, तर जे कुठलं आपल्याला आपल्या बुद्धीला झेपेल, आपल्या स्वभावाला रुचेल, ते ग्रहण करून तो विषय आपल्याला जास्तीत जास्त समजावा. आता आपण रामसुखदासांच्याच चिंतनाचा विचार करतोय म्हणून आपण त्यांचं जे काही मत आहे ते आपण आधी बघूया आणि मग नंतर आपण शंकराचार्यांचं मत बघणार आहोत आणि मग माधवानंदांचं बघणार आहोत. माधवानंद हे स्वरूपानंदांच्या शाखेमधले आहेत, म्हणजे संप्रदायामधले आहेत. तर रामसुखदासांच्या मते ही जी ओळ आहे, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति, ही ओळ म्हणजे या श्लोकाचं सार आहे. काय अर्थ आहे त्याचा? आपल्याद्वारा आपल्यामध्येच म्हणजे किंवा आपल्याच ठिकाणी आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो. आता आत्मतत्व हे आपल्या आत सदा सर्व काळ जसंच्या तसं आहे, पण त्याचा अनुभव येत नाही. का? कारण संसाराला खरं मानल्यामुळे सगळ्या चित्तवृत्ती या संसाराकडे लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे चित्तवृत्ती संसाराकडे लागल्यामुळे त्या तत्वाची अनुभूती येत नाही. पण जेव्हा ध्यानयोगाच्या द्वारा चित्त संसारापासून उपराम होते म्हणजे परावृत्त होते. उपराम उपराम ह्या एकाच शब्दाचे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे अर्थ छटा आहेत बरं का. आपण पहिली जी उपराम अवस्था बघते ते उप म्हणजे जवळ, आत्मस्वरूपाच्या जवळ ते रमते या अर्थी आहे. तर काही ठिकाणी तिथून बाहेर फिरते. आता संसारापासून उपराम होते म्हणजे संसारामध्ये रमत नाही, संसाराकडून ते उलट फिरतंय. असाही उपराम या शब्दाचाच अर्थ आहे. तर संदर्भाचा भान ठेवून शब्दांचे अर्थ, विशेषतः संस्कृत शब्दांचे अर्थ हे असे नुसतेच इंडिपेंडंटली कधी घेऊ नयेत. ससंदर्भासहितच ते घ्यावे लागतात. तरच ते आपल्या ज्ञानात भर टाकतात. नाहीतर मग खूप कन्फ्युजन होतं. आणि म्हणूनच उपनिषदातल्या वाक्यांचं संगती लावण्यासाठी व्यासांना ब्रह्मसूत्र हा वेगळा ग्रंथ लिहावा लागला. कारण शब्दशः अर्थ घेणाऱ्यामुळे किंवा संदर्भ सोडून अर्थ घेणाऱ्यामुळे ते कॉन्ट्राडिक्शन खूप निर्माण झाली. अरे या उपनिषदात हे सांगितलंय, या उपनिषदात ब्रह्माबद्दल ते सांगितलंय. नाही, इथे सांगितलंय ते आणि इथे सांगितलंय ते दोन्ही एकच कसं आहे? इथे आपण तेच समजून घेतोय की माधवानंद काहीतरी भलतच सांगतायत आणि रामसुखदास भलतच सांगतायत असं नाहीये. ते वेगळ्या प्रकारे सांगतायत. त्याच्यातलं एकत्व काय आहे ते आपण योग्य पद्धतीने समजून घेणं ही आपली कुशलता आहे. तर ध्यानयोगाद्वारा जेव्हा चित्त संसारापासून परावृत्त होतं तेव्हा म्हणजे आता आपल्या भाषेत उपराम होतं, तेव्हा योगाचा चित्ताशीही संबंध नाही आणि चित्त हेच संसाराशी संबंध जोडण्याचं माध्यम आहे. ते माध्यम नसल्यामुळे संसाराशीही संबंध नाही. असा पूर्ण संसाराशी आणि चित्ताशी संबंध विच्छेद होताच त्याला आपल्या ठिकाणी असलेलं जे आत्मतत्व ते आधीपासूनच उपलब्ध होतं, त्याचा त्याला आता अनुभव यायला लागला. आणि तो अनुभव आल्यामुळे मग तो काय झाला? तो तुष्यती म्हणजे संतुष्ट होतो. आणि ह्या संतुष्टीसाठी तो बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही. त्या संतुष्टीचं एकमेव कारण आहे ते म्हणजे त्याचं स्वतःचं स्वरूप. त्याच्या संतोषाचं एकमेव कारण. म्हणून तो आत्मनी एव तुष्यती. स्वतःमध्येच तो संतुष्ट होतो. हे आत्मनी स्वतःद्वाराच स्वतःमध्ये ही टर्मिनॉलॉजी खूप वेळेला गीतेमध्ये येते.
प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्त उच्यते. इथे सुद्धा म्हणजे अगदी दुसऱ्या अध्यायापासून आपल्याला हे सांगायचा प्रयत्न सुरू आहे. आता हे झालं रामसुखदासांचं. आता आपण शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये त्यांनी कसा अर्थ लावलाय ते बघूयात. कारण शंकराचार्य सुद्धा एक प्रमाण विद्वान म्हणून आपण त्यांच्या सगळ्या ग्रंथांचा आधार बहुतेक वेळेला घेतो आहोत. आता आपलं वाक्य काय आहे? आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि एव तुष्यति. आता एकच आत्मा हा शब्द 3 वेगवेगळ्या विभक्तींमध्ये इथे रिपीट झालेला आहे. पहिली आहे विभक्ती आत्मना, तृतीया विभक्ती काय सांगते? क्रियेचं साधन. इथे क्रिया कुठली आहे? आत्मानं पश्यन्, बघण्याची क्रिया. आणि आत्म्याद्वाराच बघितलं जात आहे असं म्हणतात. मग दुसरं जे आहे आत्मानं पश्यन्, काय बघतो आहे? आत्मा बघतोय. म्हणजे बघणे या क्रियाचं ते झालं कर्म, म्हणजे त्याची झाली द्वितीया. आणि कुठे बघतो आहे? आत्मनी एव. बघण्याची क्रिया कुठे चालू आहे? म्हणजे क्रियेचा आधार त्याला म्हणतात अधिकरण, आणि त्याची विभक्ती असते सप्तमी. तर 3 विभक्तींमध्ये आत्मा हा एकच शब्द वापरल्यामुळे त्याच्या थोड्या थोड्या वेगळ्या अर्थछटा असल्या पाहिजेत. त्या काय आहेत? म्हणजे शंकराचार्यांनी त्या काय मानल्यात अर्थात. तर पहिलं जे आहे तृतीयेतलं पद आत्मना, त्याचा अर्थ भाष्यामध्ये केलाय समाधी परिशुद्धेन अंतःकरणेन. समाधीद्वारा अत्यंत विशुद्ध झालेल्या अंतःकरणाने. इथे आपल्याला आधीच माहितीये की चित्ताची शुद्धी ही किती महत्वाची आहे आणि चित्तशुद्धीसाठी किती सूक्ष्म आपण कर्माचा अभ्यास केलेला आहे. कारण कर्माचा उपयोगच तो आहे. कर्माने आधी चित्तशुद्धी आणि मग शुद्ध चित्त झालेल्या योगाभ्यासाने पुढे आत्मप्राप्ती, असे 2 टप्पे आपण बघितलेले. एकदम फक्त कर्माने आत्मप्राप्ती होत नाही. आत्मप्राप्ती होण्यासाठी चित्त शुद्ध व्हावं लागतं, तरच आत्मतत्वाचा अनुभव हा घेतला जाऊ शकतो. दुसरी जी आहे ती आत्मानं पश्यन्. आत्मानं, इथे आत्मा म्हणजे काय आहे? तर परम चैतन्य ज्योती स्वरूपम, चैतन्याची ज्योती. आत्म्याची कल्पना ही प्रकाशमय अशी ज्योतीच्या स्वरूपात केलेली आहे. आणि पश्यन् म्हणजे पाहणे असं न बघता उपलभमानः म्हणजे मिळवणारा किंवा प्राप्त करणारा. म्हणजे याचा अर्थ काय होतो की चित्त हे ज्योती स्वरूप श्रेष्ठ तत्व प्राप्त करत आहे, किंवा ज्याचं चित्त आहे तो योगी, तो श्रेष्ठ तत्वाला प्राप्त करत आहे. आणि ते श्रेष्ठ तत्व त्याला कुठल्या स्वरूपात प्राप्त होत आहे? तर चैतन्यमय ज्योती स्वरूपात प्राप्त होत आहे, तेज स्वरूपामध्ये प्राप्त होत आहे, किंवा भासतंय किंवा जाणवत आहे. इथे नेहमीच शब्द हे खूप कमी पडतात, त्यामुळे ते शब्दांचा आधार घ्यायचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि समजलं की शब्दांची सालं काढत बसायची नाही, कीस पाडत बसायचं नाही. कारण पश्यन हा शब्द नेहमीच योग साधनेमध्ये म्हणा किंवा वेदांतामध्ये जाणणे या अर्थी घेतला जातो, किंवा अनुभव घेणे या अर्थी घेतला जातो. खरं त्याचा शब्दशः अर्थ आहे बघणे. बघणार कसं आत्मस्वरूपाला? बघण्याला द्रष्टा आणि दृश्य असे 2 वेगळे वेगळे लागतात. आणि इथे आपण म्हणतोय की एकरूप झाल्यानंतर ते दर्शन होणार आहे. मग कसं बघणार? तर अनुभवणार, त्याचा अनुभव घेणार, त्याला जाणणार. आणि हे सगळं कुठे घडतंय? तर स्वतःमध्येच, अजून कुठे वेगळ्या ठिकाणी बाहेर नाही. म्हणजे हे आत्मदर्शनाचा अनुभव हा स्वतःमध्येच येतो आहे. आणि या अनुभवाचा परिणाम काय आहे? तर तुष्यती, अपूर्व. म्हणजे ह्याच्या पूर्वी एवढी संतुष्टी कधी आली नव्हती. ह्या संतुष्टीला काही मर्यादा नाही किंवा सीमा नाहीत, अशी असीम आणि कुठल्याही कारणाशिवाय अशी ही संतुष्टी आहे, कारणरहित संतुष्टी. तर इथे हा आपण शंकराचार्यांनी भाष्यात लावलेला अर्थ बघितला. आत्मनाचा अर्थ विशुद्ध अंतःकरणाच्या सहाय्याने आत्मानं म्हणजे चैतन्य रूप ज्योतीला बघतो आणि स्वतःमध्येच त्याचा अनुभव घेतो. आता माधवानंद याचा अर्थ कसा लावतात तो बघूयात. तर परत एकदा ते वाक्य वाचते आणि म्हणजे मग त्याच्यातल्या एकेका तुकड्याचा कसा अर्थ घेतला वेगळा जातोय ते लक्षात येईल. यत्र म्हणजे ज्या स्थितीमध्ये आत्मना
म्हणजे स्वच्या म्हणजे आत्मरूपाच्या जाणीवेने. इथे बघा हा, आता आत्मनाचा अर्थ काय घेतलाय, स्वरूपाच्या जाणीवेने असं घेतलंय. आणि आत्मानम एव म्हणजे आत्मस्वरूपाला पाहून म्हणजे योगानुभवाने जाणून, आत्मनी एव तुष्यती आत्मस्वरूपामध्येच संतुष्ट होतो. त्याच्यातला आपण पहिला तुकडा बघूयात, आत्मानम पश्यन. आता आपण ते बघितलं की पश्यन पश्यन म्हटलंय, पण काय पाहायचंय काय, ते तसं आपल्याला क्लिअर नसतंच ना. आत्म्याला बघायचं म्हणजे नेमकं काय बघायचंय. तर खरं म्हणजे आत्मप्राप्तीसाठी जेव्हा ध्यानात डोळे मिटून बसतो, तेव्हा आपल्याला डोळ्यांनी आत्मस्वरूप नावाची काहीतरी गोष्ट पाहणार आहोत, आपण आपल्याला बघायला दिसणार आहे किंवा आपल्याला ती पाहायची आहे, असंच मुळी मनात धरता कामा नये. जरी पश्चन असा शब्द इथे आलेला असला तरी. पण असं जरी असलं आणि असं कितीही आपण निश्चय केला की असं काही आपल्याला दिसणार नाही किंवा असं काही पाहायचं नाहीये, तरीही जेव्हा आपण डोळे मिटून बसतो आणि एखाद्या विशिष्ट अवयवावर, शरीरातल्या एखाद्या विशिष्ट अवयवावर चित्ताचं अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. मग काही वेळेला ते सहस्रार चक्र असेल, काहींच्या संप्रदायांमध्ये आज्ञाचक्र असेल, काहींच्या संप्रदायामध्ये हृदय चक्र किंवा अनाहत चक्र असेल. तेव्हा जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेला जणू काही आपण काहीतरी पाहतो आहोत, अशीच एक वृत्ती आपल्याही नकळत असते. आपण आतून असे त्या पॉइंटकडे बघतो आहोत, असं वाटत असतं की नाही आपल्याला? सुरुवातीला तरी वाटत असतं. आणि मग नंतर जसजसं आपलं चित्त लागतं आणि मग आपल्या स्वची जाणीव हळूहळू स्पष्ट व्हायला लागते की बाबा बाकीच्या चित्तवृत्ती शांत होतात, तेव्हा मग आपण पाहतो आहोत अशी जी वृत्ती असते ती कुठेतरी हळूच कमी कमी होत जाते आणि मग एका कधीतरी ती सुटते. आणि मग आपण स्वच्या म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये अवधान ठेवून राहू शकतोय. ती कुठलीच गोष्ट ही करून होत नाही बरं का, करावी लागते पण ती होते एका पॉइंटला. करणं हा पार्ट कुठेतरी सुटतो आणि आपोआप घडणं ही हे व्हायला लागतं. आणि मग असं राहता राहता चित्त स्वतत्व म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप होत जातं आणि मग स्वतंत्र काही पाहण्याची भूमिका पूर्णपणे निघून जाते. ते पूर्ण एकरूप होतं. इथे त्या सोयराबाई म्हणून संत चोखामेळ यांच्या पत्नी, त्यांचा एक अभंग आहे. तो अभंग खूप प्रसिद्ध आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. त्याच्यामधली एक ओळ आहे, पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखयाची महरी. तो आत्मानुभव त्यांनी या शब्दात, आणि ते पाहण्याशीच संबंध आहे आणि आपण आत्मानं पश्यन ह्या अनुभवाचं विश्लेषण करण्याचा शब्दांनी प्रयत्न करतोय. पण ह्याच्यात फार सोप्या पद्धतीने होते. पाहता पाहता पाहणं कधी संपलं हे कळलंच नाही आणि ज्याला पाहायचंय त्याच्यामध्ये मी एकरूप होऊन गेलो. हे अभंग हे आपल्याला फार मोठ्या मदतीला येतात नाही का? एवढं तात्विक विवेचन आणि पारिभाषिक जड जड शब्द, पण एक अभंगाची ओळ ती चटकन त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये स्पष्ट करून जाते. आता आत्मना, आत्मस्वरूपाच्या जाणीवेने आता बघायचं साधन काय आहे तर आत्मा. हं? तर सर्वसाधारण जेव्हा आपण बाह्य दृश्य बघतो तेव्हा बघण्याचं साधन काय असतं? डोळे. डोळे असतात. पण आता इथे आपण ध्यान करतो म्हणजे डोळे बंद केलेले आहेत आणि आपल्याला हेही माहितीये की इंद्रिय गम्य नाहीये, त्यामुळे नेत्र हे आत्मतत्वाला पाहण्याचं साधन होऊ शकत नाही, हे सुद्धा आपल्याला माहितीये. मग आता कोणत्या साधनांनी हे तत्व पाहायचं? इथे शंकराचार्यांचा एक श्लोक आपण बघणार आहोत. फार सुंदर श्लोक आहे, त्याला एकच श्लोकी वेदांत म्हणून तो प्रसिद्ध आहे. तो एक गुरु शिष्यांचा संवाद आहे. मी आधी श्लोक म्हणते एकदा आणि मग सांगते. किं ज्योतिस्तव भानुमान महनी, किं ज्योतिस्तव भानुमान हनि मे, रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ, किं ज्योतिराख्याहि मे. चक्षुस्तस्य निमीलनादिसमये, किं दर्शने, किं तत्राहमतो भवान् परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो. हा एक अत्यंत म्हणजे एका श्लोकात सुद्धा वेदांताचं सार सांगितलं जाऊ शकतं.
त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा एकश्लोकी वेदांत आहे. गुरु शिष्याला विचारतात, किम ज्योतिही, म्हणजे तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? मग शिष्य उत्तर देतो, भानुमान अहनी रात्रौ प्रदीपादिकम, म्हणजे मी दिवसा सूर्याच्या प्रकाशाने बघतो आणि रात्री दिवा वगैरेच्या प्रकाशात बघतो. स्याद एवं, बर ठीक आहे. रवी दीप दर्शन विधौ किम ज्योतिही मी आख्याही, आता मला तू सांग की सूर्य किंवा दिवा हे तू कोणत्या ज्योतीने पाहतोस, म्हणजे कोणत्या उजेडात पाहतोस? त्यावर शिष्य म्हणतो, चक्षुः, सूर्य किंवा दिवा हे मी नेत्र या ज्योतीने पाहतो. मग गुरु पुढे विचारतात, तस्य निमीलनादि समये किम ज्योतिही, जेव्हा तू डोळे मिटतोस तेव्हा तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? त्यावर शिष्य उत्तर देतो, मी बुद्धी या ज्योतीने पाहतो. बुद्धीनी मला गोष्टी कळतात. आता इथे पुन्हा पाहणं म्हणजे कळणं, जाणवणं, असा आपल्याला अर्थ इथे स्पष्ट व्हायला लागला असेल. मग गुरु विचारतात की आता सांग की बुद्धी या ज्योतीला तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? एक 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 त्याला आत घेऊन चालले. डोळे मिटल्यानंतर बुद्धीच्या ज्योतीने पाहतोस, मग त्या बुद्धीला तू कोणत्या ज्योतीने बघतोस? इथे तो थोडा पॉज घेतो शिष्य आणि विचार करून सांगतो, ज्योतिर्तत अस्मि प्रभो, ज्योतिष तदस्मी, ती ज्योती म्हणजे मीच. बुद्धीला पाहणारी जी ज्योती आहे तो मीच आहे. आता हा मी कोण? तर मी म्हणजे मी म्हणून आपल्याला जी अस्तित्वाची जाणीव असते, ज्याच्यामध्ये ज्ञान असतं. आपण हा पण पुष्कळ वेळेला बघितलेला दृष्टांत की अंधार गुडूप आहे, आपल्याला कोणी हाक मारली तर आपण स्वतःला शोधायला जातो का? आपल्याला कळतं की मी आहे. बाकी एखादी वस्तू आपल्याला नाही सापडणार, पण मी आहे हे मला अंधारात सुद्धा व्यवस्थित कळतं. ते कुठल्या ज्योतीनी? ते प्रकाश तर नाहीये, पण मला अंधारात मला सुद्धा सापडवायला लागत नाही, कारण माझ्या अस्तित्वाची जाणीव रूपी प्रकाश चैतन्य हे माझ्यामध्ये आत असतच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सूर्य पाहण्याचं साधन हा सूर्याचा प्रकाश आहे. तसं आत्मस्वरूपाची जाणीव, जिला आत्म्याचा प्रकाश म्हटलं जातं किंवा संवित म्हटलं जातं, त्याच्या योगेच आत्मस्वरूप अनुभवले जातं. आता ध्यानयोगाच्या प्रक्रियेमध्ये कित्येक अनुभव वेगळे वेगळे येऊ शकतात. काहींना रंग दिसतात, काहींना प्रकाश दिसतो कुठल्या वेगळ्या प्रकारचा, काही नाद ऐकू येतात, काहींना आपण खूप व्यापक झालोय, काहींना आपली बॉडी खूप हलकी झाली आहे, आपण तरंगतोय, असं काही काही वेगळे वेगळे अनुभव ऐकलेले आहेत किंवा वाचलेले आहेत. पण या श्लोकामध्ये एव शब्द जो आहे, त्या एव शब्दाने तुम्हाला जागं करायचा किंवा एक वॉर्निंग घेण्याचा प्रयत्न केलाय की ध्यान करताना तुम्ही ह्या कुठल्या अनुभवांमध्ये अडकू नका, तर स्वतत्वाशी युक्त होऊन राहणं ही आणि हीच प्रक्रिया फक्त महत्वाची आहे. जर तुम्ही इतर कुठल्या अनुभवांनी कॅरिड अवे झाला तर तुमच्या या मुख्य प्रक्रियेवरून चित्त भलतीकडेच जाईल आणि मग ते आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणार नाही, ते कुठेतरी दुसरीकडे जाईल. तर आत्मस्वरूपाला पोहोचायचं असेल तर चित्त आत्मस्वरूपाशी जोडून ठेवणं या मुख्य मार्गापासून जराही विचलित व्हायचं नाही. म्हणून एव सांगितलंय, आत्मना एव, आत्मस्वरूपाच्या जाणीवेच्या द्वाराच. आणि आत्मानम एव पश्चन, बाकी काहीही पाहायचं नाही, बाकी कुठले अनुभव आपल्याला नको आहेत, मधल्या सिद्धी आल्या तरी नको आहेत, ते आपलं उद्दिष्ट नाही. आणि आत्मनी एव तुष्यती, संतुष्ट होतो. आता इथे आपण जे बघितले वेगळे वेगळे ध्यानातले टप्पे, धारणा, ध्यान, समाधी, आधी कुठली संप्रज्ञात, मग असंप्रज्ञात, सबीज, निर्बीज, हे सगळे एका पुढे एक जाताना सुरुवात जिथे आपण धारणेने करतोय, त्याच्यानंतर ध्यान जेव्हा लागतं तिथपासूनच आनंदाला सुरुवात होते. जेव्हा आपल्या चित्तवृत्तींची संख्या कमी होते आणि त्या कमी कमी होत जातात, तेव्हापासूनच तुम्हाला एक प्रकारचा आनंद आणि शांती ही मिळायला सुरुवात होते आणि प्रत्येक पुढच्या टप्प्याला ती वाढत 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 जाते. आणि जेव्हा चित्ताची निरुद्ध किंवा विराम अवस्था प्राप्त होते तेव्हा ती अगदी परमोच्च आनंद तुम्हाला मिळतो. म्हणजे इथे शांती, ध्यान प्रक्रियेमध्ये जी शांती मिळते, ते समाधान मिळतं आणि जो ज्ञानमय आनंद मिळतो, ते सगळ्यांना मिळून
योग्याच्या चित्ताची तुष्टता असे शब्द वापरलेले आहेत. आता ही तुष्टता किंवा हे आत्मसुख किती महान असतं, त्याचं स्वरूप काय, हे सगळं आता आपल्याला पुढच्या श्लोकांमधून बघायचंय. आता आपली ह्याची ज्ञानेश्वरी राहिलेली आहे, पण आपण असंही करू शकतो की पुढच्या वेळेला 21वा श्लोक बघूयात आणि 20 आणि 21ची एकत्रच बघूयात. कारण ज्ञानेश्वरांनी 20 आणि 21ची ज्ञानेश्वरीवरच्या ओव्या एकत्रच लिहिलेल्या आहेत. आपल्याला कळतात की इथे 20व्या ओवीवर 20व्या श्लोकावरच्या ओव्या संपल्या, 21व्यावरच्या सुरू झाल्या, पण एकत्र बघितल्या तरी काही फार फरक पडणार नाही. त्यामुळे आता आपला वेळ ऑलमोस्ट संपत आलाय, तर आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळेला 21वा श्लोक आणि ज्ञानेश्वरी 20 आणि 21ची असं एकत्र बघूया. अर्थनामे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.